नवीन वर्षाच्या स्वागतासाठी संपूर्ण जग सज्ज झाले, पण एक ठिकाण असं आहे जिथे न्यू इयर सेलिब्रेशनवर पूर्णतः बंदी घालण्यात आली. नवीन वर्षाचा जल्लोष, आतिषबाजी आणि रस्त्यांवरील मोठ्या आवाजातील सेलिब्रेशनवर इथं पूर्णपणे बंदी घालण्यात आली. जगातलं हे ठिकाण आहे सर्वात मोठा मुस्लिम बहुल देश इंडोनेशिया. आता मुस्लिम बहुल देश म्हटल्यावर तुम्हालाही वाटलं असेल की धार्मिक कारणांमुळे सेलिब्रेशनवर ही बंदी घालण्यात आली असावी, पण यावर्षी इंडोनेशियामध्ये हा निर्णय केवळ धार्मिक कारणास्तव नसून त्यामागे एक अत्यंत भावनिक आणि मानवी कारण आहे. भीषण पूर आणि भूस्खलनामुळे अलीकडच्या काळामध्ये इंडोनेशियातल्या सुमात्रा बेटावर निसर्गाचा मोठा कोप पाहायला मिळाला. या नैसर्गिक आपत्तीमध्ये तब्बल 1100 पेक्षा जास्त नागरिकांना आपला जीव गमवावा लागला, तर 4 लाखांहून अधिक लोक बेघर झालेत. आजही हजारो कुटुंब या धक्क्यातून सावरलेली नाहीयेत. सुमात्रा येथील परिस्थिती अजूनही नाजूक असल्यानं आणि मदत कार्य सुरू असल्यानं गर्दी टाळण्यासाठी रस्त्यांवरील सेलिब्रेशनला परवानगी नाकारण्यात आली. पीडित कुटुंबाच्या दुःखात सहभागी होण्यासाठी आणि त्यांच्या सन्मानार्थ इंडोनेशियाच्या केंद्र सरकारने हा कठोर निर्णय घेतलाय. पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेल्या जकार्ता आणि बाली यासारख्या शहरांमध्येही फटाक्यांच्या आतिषबाजीवर यंदा बंदी घालण्यात आली. प्रशासनाने नागरिकांना आवाहन केलंय की नवीन वर्षाचं स्वागत गाजावाजा करून करण्याऐवजी शांततेत आणि प्रार्थना करून करावं. दुसऱ्यांच्या दुःखामध्ये सहभागी होणं हीच खरी मानवता, हा संदेश या निर्णयाद्वारे संपूर्ण जगाला दिला गेलाय. यावर तुमचं मत काय, कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी लगाव बत्तीला नक्की फॉलो करा.